नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, जे विद्यार्थी ह्या परीक्षा देऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, 2026 ची जाहिरात जी आहे ती आलेली आहे, पण त्याच्यामध्ये सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल किंवा इलेक्ट्रिकलच्या कुठल्याही जागा आता याच्यामध्ये नाहीयेत. तर या अनुषंगाने आपल्याला एक अपडेट महत्वाची लक्षात घ्यावी लागणार, ती म्हणजे जरी जागा आता त्याच्यामध्ये नसतील तरीही आपल्याला फॉर्म हा भरावाच लागेल. कारण जर आपण फॉर्म भरला नाही तर पुढे आपल्याला काय अडचण येऊ शकते हे आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करा, तिकडे घंटी आहे ती घंटी वाजवा, म्हणजे अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आयोगाची जी जाहिरात आलेली आहे 2026 साठी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेची पद किंवा संवर्ग त्याच्यामध्ये नाहीत, कारण नॉन टेक्निकल पद त्याच्यामध्ये दाखल आहेत. मग त्याच्यामुळे आपण फॉर्मच भरायचा नाही का? तर बिलकुल नाही. आपल्याला आजची शेवटची तारीख आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जरी आता जागा नसेल तरीही फॉर्म आपल्याला भरावा लागेल. कारण जर जागा त्याच्यामध्ये ऍड झाल्या भविष्यात 2026च्या MES साठीच्या, तर त्यासाठी आपल्याला फॉर्म जर आता भरला नाही तर त्यावेळेस आपण पात्र ठरणार नाही. ओके, आता सगळ्यात महत्वाचं, मलाही माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, पुणे महानगरपालिकेची जी जाहिरात होती कितीतरी दिवसानंतर आता 25 तारखेला एक्झामिनेशनचे डेट्स आल्या होत्या, पण ज्या अनुषंगाने जे सेंटर्स आलेत त्या सेंटरच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा जो जे काही रोष आहे तो या वेगवेगळ्या पोस्टमधनं आपल्याला जाणवतोय. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की जे सेंटर्स आहेत ते ऑथेंटिक सेंटर्स बद्दल विद्यार्थ्यांचा जो रोष आहे साहजिक आहे, आणि तसंच त्यांचं जे एक्झाम सेंटर आहे त्यावरती सुद्धा हे बघण्यासारखंच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, नक्कीच या पद्धतीचा जो प्रकार आहे याच्यामुळे आपल्याला आर्थिक असेल किंवा मानसिक असेल हा नक्कीच त्रास होतो. विद्यार्थी मित्रांनो, या अनुषंगाने विद्यार्थी प्रयत्न करतायत, सगळ्या संस्था सुद्धा प्रयत्न करतायत. ओके, त्याच्यात लवकरच आपल्याला काय अपडेट येतील हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आपण ज्याच्याबद्दल बोलतोय ते आहे महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा किंवा संयुक्त पूर्व परीक्षा. याच्यामध्ये अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, वनसेवा ह्या सगळ्या सेवा असतात, आपल्याला माहिती आहे. आणि अप्लिकेशन भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आजची आहे, म्हणजे 20 जानेवारी 2026. ओके विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जी आता जाहिरात आलेली आहे संयुक्त पूर्व परीक्षेच्या अगोदरची, याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या राज्य सेवा संवर्ग व महसूल व वन विभागाच्या महाराष्ट्र पशुवैद्यकीय अशा एकूण 87 जागांचीच ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे. याच्यामध्ये कुठेही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा म्हणजेच MES हे दिलेलं नाही. ओके, पण या अगोदरचं जर आपण काही पर्टिक्युलर सिनारिओ बघितले 2025 चे, तर त्याच्यामध्ये काय प्रकार झाला होता ज्याच्यामुळे आता आपल्याला फॉर्म हा भरावाच लागणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊ. ज्या तारखा दिल्या होत्या 31 डिसेंबर पासून फॉर्म फिलिंग सुरू झालेलं होतं आयोगाचं, आणि 20 जानेवारी म्हणजे आजपर्यंत हे फॉर्म भरता येणार होते. अजूनही वेळ आहे, रात्री 12 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, शेवटची तारीख आज आहे. आता याच्या अगोदर 2025 मध्ये काय झालं ते सुद्धा आपण बघूया. 2025 ची जी जाहिरात आहे याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी म्हणजे MES च्या अंडर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी कुठलीही जागा नव्हती. साहजिक आहे, विद्यार्थ्यांना जर पोस्ट त्यांच्या कॅटेगरीच्या त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या दिसल्या नाहीत तर विद्यार्थी फॉर्म भरणार नाही. त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नाही. आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की ज्या वेळेला मागणी पत्र आयोगाला आलं त्यावेळेस 11 जागांची जाहिरात, हे बघा एकूण 11 पदे, हे काय आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेच्या अंडर कुठलं पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण की सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWDच्या AE2 लेवलच्या गट ब लेवलच्या या 11 जागा आता ऍड झाल्यात. आता ज्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकलच्या त्यावेळेस जागा नव्हत्या म्हणून फॉर्मच भरले नाहीत त्या विद्यार्थ्यांना इथे चान्स मिळाला नाही. इथे ते फॉर्म परत नव्याने भरू शकले नाही, कारण पूर्व परीक्षा वगैरे सगळं झालेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, इथे ही गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी जाहिरातीमध्ये तिथे जे काही पर्टिक्युलर मेन्शन केलं होतं
काय मेन्शन केलं होतं, तर त्यांनी काय केलं की 11 जागा ह्या ऍड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑप्शन दिला की विद्यार्थ्यांना त्यांच्या अप्लिकेशन किंवा पोर्टलमध्ये प्रोफाईलमध्ये जाऊन चेक इलिजिबिलिटी याच्यावरती क्लिक करून तुम्ही MES साठीची जी पोस्ट आहे अप्लाय करायचं होतं त्या पोस्टसाठी. पण ते कुणासाठी होतं? ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरला होता. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्मच भरला नव्हता त्या विद्यार्थ्यांना इथे चान्स मिळाला नाही. ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवेच्या हिशोबाने किंवा इक्वॅलंट क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन आहेत ते, तर ग्रॅज्युएशनच्या बेसवरती ज्या ज्या काही पोस्ट होत्या त्यांना इंजिनिअरिंगसाठी तिथे अप्लाय केलं होतं आणि म्हणून जे विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं त्याच विद्यार्थ्यांना इथे चान्स मिळाला. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं की विकल्प मागवणे, तुम्ही चेक इलिजिबिलिटी करायचं आणि त्याच्यामध्ये सबमिट करायचं, अप्लाय करायचं, तेच विद्यार्थी पात्र झाले. असे विद्यार्थी ज्यांनी फॉर्मच भरला नव्हता त्यांना इथे चान्स मिळाला नाही. आता ती चूक आपली होऊ नये म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे फॉर्म भरणे. आज शेवटची तारीख आहे, कारण यावेळेच्या 2026च्या जाहिरातीमध्ये त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की एखाद्या विभागाचं मागणी पत्रच आलं नाही किंवा त्या संवर्गाचे डिटेल्स त्यांच्याकडे आले नाहीत तर त्या जागा आता त्याच्यामध्ये ऍड नाहीत. पण तुमची पूर्व परीक्षेचा निकाल लागायच्या अगोदर, बरोबर आहे, त्यामुळे काय होईल की स्पेसिफिकली तुमची जी पूर्व परीक्षा आहे, पूर्व परीक्षेचा निकाल लागायच्या अगोदर पर्यंत जर त्यांच्याकडे मागणी पत्र आलं तर ते ऍड होऊ शकतं. नक्कीच विविध विभागाचे विविध पद हे रिक्त आहेत, त्या अनुषंगाने मागणी पत्र हे येणारच आहे आणि त्या जागा याच्यामध्ये ऍड होणारच आहे. याच्यामध्ये मेन्शन त्यांनी केलेलं आहे की सगळ्यात महत्वाचं की जर आता जागा नाहीत म्हणून अप्लाय केलं नाही, तुम्ही जर अर्ज केला नाही तर अर्ज जर सादर केला नाही त्याच्यामुळे पुढच्या कुठल्याही निवड प्रक्रियेमध्ये किंवा तुमची संधी वाया गेल्याबाबत कुठलीही तक्रार चालणार नाही असं आयोगाच्याच नोटिफिकेशन मध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला अजूनही वेळ गेलेली नाही. जरी आता त्याच्यामध्ये MES च्या कुठल्याही जागा नाहीत तरीही त्याच्यामध्ये त्या जागा ऍड होऊ शकतात आणि त्यावेळेस तुम्हाला पात्रते करतील तुमच्या पर्टिक्युलर अप्लिकेशन नुसार. ओके, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता कुठलंही मागणी पत्र नसल्यामुळे ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे. नक्कीच याच्यामध्ये अपडेट होतील. आपल्या हातामध्ये एक आहे, प्रोफाईल तुम्ही तयार केलंच असेल. आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला फॉर्म भरायचा आहे. रात्री 12 वाजेपर्यंत वेळ आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, अजून एकदा 2025 मध्ये 182 जागा ह्या वाढलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे टोटल आता 200+ वरती जागा आहेत. कशाच्या तर MES सिव्हिल साठीच्या. ओके, तर लक्षात घ्या याच्यामध्ये मेन्सचा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचा जे तुमचं सिलेक्शन ठरवतं ते म्हणजे तुमचं स्ट्रक्चर विषय. तर स्ट्रक्चर विषयाशी संबंधित आपली स्ट्रक्चर मेंटरशिप बॅच खास सौरभ सरांच्या मार्गदर्शनाखाली तुमचे जे स्ट्रक्चरचे 7 विषय आहेत, मग PSC असेल, RCC 1 असेल, 2 असेल, SAM असेल, टॉस असेल, SA असेल, बरोबर आहे, हे जे विषय आहे हे सगळे विषय एकदम प्रॉपर वेने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननी तुम्हाला शिकवले जातील. बॅच 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. सगळ्यात महत्वाचं ही ऑनलाईन बॅच असणार आहे आणि त्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस घेणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अभियांत्रिकी सर्व्हिसेस 2026 ची आज शेवटची तारीख आहे फॉर्म फिलिंगची. तुम्ही संधी चुकू नका. जरी आता त्याच्यामध्ये काही जागा नसतील आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी तरीही त्या वाढू शकतात. मग त्यासाठी तुमचा फॉर्म भरणं आवश्यक आहे. अजून काहीही तुमचे प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये जे लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून किंवा नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून किंवा कमेंट सेक्शन आपला ओपन आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या 5 मित्रांना नक्कीच या व्हिडिओची लिंक सुद्धा शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर. नमस्कार, मी प्रमोद देशकरी. थँक्यू.